पाण्याचा प्रॉब्लेम किती आहे, महिलांना काय त्रास होतोय आणि एकूणच पाण्यामुळे आपलं गाव कसं आहे? म्हणजे पाणी पावसाळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस आमच्याकडेच पडतो आणि उन्हाळ्यात प्यायला बी पाणी नसते आणि त्रास तर पाण्याचा खूप आता ह्या अशुद्ध पाण्यामुळे म्हणजे उलट्या जुलाबांचा सुद्धा आजार हो राहिल्यात म्हणजे लहान मुलांना म्हणजे सगळ्याच माणसांना पण हे उलट्या जुलाबाचा त्रास हो राहिलाय. आता मी पाहतो इकडे लहान मुलांपासून सगळेच पाणी वाहत आहेत. अख्खं गाव या पाण्यामुळं किती लोकांना आज मजुरी बुडते, लोकांना त्रास काय आहे? मग नाही पहाटे 4 वाजेपासूनच पाणी वाहते तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मी कामावर जाणार पण फाट्यावर तिकून येणार पाणी आणणार सकाळी पाणी आणणार कामाला जाणार. माझं नाव शंकर माळी, मांडवी खोरे पाणी संघर्ष समितीचे सचिव. काय परिस्थिती पाण्याची, काय अडचण आहे नक्की आणि कशामुळे इतके वर्षानुवर्ष हा प्रॉब्लेम? एकंदरीत म्हणजे पूर्वीपासूनच इकडे पाण्याची टंचाई, डोंगर उताराचा भाग असल्यामुळं पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. म्हणजे जवळजवळ 2900 ते 3300 मिलीपर्यंत पावसाळ्यात पाऊस पडतो आणि डोंगर उताराचा भाग असल्यामुळं पाणी थांबत नाही. आपण जरी समतलपाट केले तरी 2 फुटावर खडक आहे. ते पाणी पाझरून उतरता खडक असल्यामुळं पाझरून खाली जातं. इथं पाऊस उघडल्यावर महिनाभर सुद्धा पाण्या ओलावा थांबत नाही. त्याच्यामुळं आमची वर्षानुवर्ष 40 वर्ष झालं आमचा संघर्ष MI टँकसाठी. आणि आमची पत्नी सरपंच झाल्यापासून 3 वर्ष आम्ही तो पाणी संघर्ष समिती स्थापन करून मुथाळणे गावचे आमचे लोकरे साहेब अध्यक्ष आहेत, त्याचे प्रमुख संघटक पुनाजी मोठे सर आहेत. आम्ही खूप संघर्ष केला. आमदार असो, माजी आमदार असो, खासदार असो, सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन नारायणगावचं इरिगेशनचं ऑफिस असो, पुण्याचं इरिगेशन ऑफिस असो, वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार करून म्हणजे जवळजवळ महिन्या जास्त व्हायचं आम्ही भेटी दिल्यात. त्यानंतर आमचे जिरवळ साहेब असोत किंवा अजितदादांना मंत्रालयात 2-3 वेळा, आता मागच्याच महिन्यात सुनेत्राताईंना जाऊन भेटलो. या संदर्भात त्यांच्या कानावरही घातलं की कधीपर्यंत आमच्या जवळजवळ आमचं जलजीवनचं बांधकाम जवळजवळ 9-10 कोटीचं, 9.5 ते 10 कोटीचं. आता पाईपलाईन गाडून ठेवलेली, बंधाऱ्याचं कामच झालं नाही. जर तुमच्या आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? त्या पाईपलाईनीत ओतायचं काय, मेन हा प्रश्न आहे. आणि MI टँक जर झाला, MI टँकचं म्हणजे 2012 साली आमच्या कार्यकर्त्यांनी MI टँकसाठी प्रयत्न केले. मेरीचा रिपोर्ट आला, जलसंधारण हे दिलं की तुमच्याकडं नाही होऊ शकत पाणी, तुमच्याकडे पाणी अडवायचा परवानगी नाही म्हणून इरिगेशनला. तर आम्ही त्या संदर्भातही चर्चा केली. तर आमचं इरिगेशनकडून जलसंधारणकडून इरिगेशनकडे दोन्ही सर्वे झाले. जलसंधारणचा सर्वे झाला, जलसंधारणचा 25 MCFTच्या बंधाऱ्याचा सर्वे झालाय आणि इरिगेशनचा जवळजवळ 50 MCFTच्या बंधाऱ्याचा सर्वे झालाय. पण सर्वे होऊनही काम अजूनही नाही आणि शासकीय सर्वे व्हायला 25 लाख रुपये टाकावेत शासनाने, अशी विनंती केली अजितदादांनी पाठीमागं DPDCला. त्यावेळेस अतुल शेठ बेनके आमदार होते. त्यानंतर कलेक्टरशी चर्चा करून आम्ही ते केलं, पण तो 8 दिवस डिले झाल्यानंतर खासदारकीचे इलेक्शन लागली आणि आचारसंहितेत आमचं काम हेच म्हणजे बंदच झालं. त्यानंतर आमदारकीची इलेक्शन, ZP इलेक्शन, नुसतं निवडणुकांमध्येच कार्यकाळ चाललाय. आता मागच्या महिन्यातच म्हणजे मार्च महिन्यात आम्ही सुनेत्राताईंना जाऊन भेटलो. तर त्या म्हणल्या, पहिल्यांदाच माझ्याकडे आल्यात, अजितदादांनी म्हटलं ताई आमचा प्रश्न अगदी कडेवर आणून ठेवलाय, तेवढा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. तर त्या म्हणल्या 15 एवढे आमदारकीची इलेक्शन झाल्यानंतर मला भेटा, आपण तो प्रश्न तडीच नेऊ. आणि म्हणून आता मागच्याच 8 दिवस झाले माळवे साहेबांनी सांगितलं असेल, आम्ही खासदार साहेबांना भेटलो, माझे आमदार अतुल बेनके साहेबांना भेटलो. त्यांनी 15 दिवसाची मुदत दिली की आम्ही बैठक लावतो. आणि त्या बैठकीनंतर आम्ही 25 मे नंतर जर त्यांनी जर बैठक नाही लावली तर त्यांनी असे सांगितले की आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ आणि तिथून पुढे आमचा संघर्ष अतिशय तीव्र आम्ही करणार आहोत. कारण किती सोसायचं, जवळजवळ 40 वर्ष हा संघर्ष चालू आहे. हेलपाटे असं दूषित पाणी, आता 15 दिवसापूर्वी आले असते तर ही विहीर खाली होती तळाला, आमची ग्रामपंचायतची मोटरनं दिलंय. ते डोहातलं पाणी उचलून आम्ही इथं टाकलं, पण ते दूषित पाणी होतं. आणि टँकरचं पाणी टाकतो, 1 दिवसातून 2 टँकर टाकली तरी जनावरं आली, इथं पाण्याचं थेंबच नाही. आता प्रशासन सांगते माणसांना प्यायला पाणी, पण जनावरांनी काय करायचं? बघ,
जनावर कोणतं पाणी पिणार? आता याच्या पुढे काय दिशा असेल तुमची जर समजा हे पाणी मिळालं? नाही, आता जर आमचा MI टँकचा प्रश्न सुटला नाही, आम्हाला एकच मागणी आहे आमची. हा प्रश्न कधी सुटू शकतो? आमच्याकडं पाणी भरपूर पडतं आणि अडवण्यासाठी जागा आहे. पिकाची जमीन कोणाची जात नाही. प्रत्येक डावीकडचे शेतकरी, उजवीकडचे शेतकरी, इथून जिथं बंधारा आहे तिथून 1.5 किलोमीटर पर्यंत स्वतः सह्या केल्या. त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिलं की आम्ही फुकटात जमीन देतो शासनाला म्हणून. पण आम्हाला आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा. आणि तो जर अडवलं पाणी तरच आमचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. नाहीतर तुमच्या कितीही योजना आणल्या तरी हा प्रश्न सुटू शकत नाही. घेत नाही तर काय करायचं? घेतलं पाहिजे ना कोणीतरी. म्हणजे असं अमोल कोल्हे म्हणायचं का कोपरा आम्ही घेतलं दत्तक. हा, दत्तक घेतलं. दत्तक घेऊन काय केलं? त्याची काही सोय तरी व्हायला पाहिजे ना, असं मला म्हणायचे ना. नुसतंच म्हणून आश्वासन देऊन काय होणार आहे? उपयोग आहे का? काही केलं पाहिजे ना काहीतरी. आणि काय नाही केलं असतं तर मग माणसं कायला अशी बडबड करतील ना, असं मला म्हणायचे. आता हे विहिरीतलं पाणी कसं आहे, काय तुम्हाला किती लांबून न्यावं लागतं आणि पाणी चांगलं आहे का, पिण्यासारखं आहे का? अहो, पिण्यासारखं नाही. आमची जित्राबा पाणी पित नाहीये. पण आता ना पिऊन काय करायचं? माणसं पितात आमची हे पाणी. जित्राबांच्या पुढे ठेवलं ना, जित्राबा अशी होऊन जातात, बाजूला होऊन जातात. पण माणसाला प्यावं लागतंय पाणी. मला आज 4 दिवस झाले जुलाब चालू होतं. कालच मी बाटली भरून आले जुलाब याची, ते काय सलाईनची बाटली भरून आले काल. तेव्हा आज उठले तरी पण तेच पाणी प्यायचं परत. मग त्याच्या सोयीच नाही काय तर काय करायचं? किती वर्षापासून हे पाहताय प्रॉब्लेम? अहो, किती वर्षापासून माझ्या जन्मापासून पाहते मी. आता मग असं 30-35 वर्ष वय. तेव्हापासून मी जन्मलेच ह्या गावामध्ये. आणि मग इथं दिलंय पण इथंच. सगळं इथंच आहे माझं. त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे माझ्या जन्मापासून. इथं पोरी द्यायला मागतात का लोक? आता काय मागतात? आम्हाला तर दिलं आमच्या बापाने इथंच. मग आता काय करता? बाकीच्या पोरीच भेटली नाही. नवरदेव आमच्याकडे किती शिल्लक पडलेले आहेत. पण हे पाण्याचं असं प्रॉब्लेम तर कोण देणार आहे पोरी बळस? असं आहे ना. मग त्यासाठी आणि हे काय करता? आमदार खासदाराला काय करता? नुसतं आश्वासन देणार, जाणार निघून. आम्ही घेतलं दत्तक. दत्तक घ्या पण काहीतरी करा ना, नाही का? किती खासदार होऊन गेलं. आणि मत मागायच्या वेळेसच फक्त हजर होणार. मत झाली का मागून संपला, विषय संपला. मग कोण मरतय का कोण जगतय का त्याचा विषयच नाही. घाटाच्या वर येणे हा त्यांचा विषयच नाही. परत पुन्हा फिरून इलेक्शन आलं का मग यायचं. तेवढ्या पुरतच येतात ते फक्त. आणि काय त्यांचं सांगू नये काय उपयोग आहे? सांगा ना तुम्ही काय करायचं सांगून. वैतागले आम्ही अक्षरश ते इथं राहून पार. एवढं डोंगराचं पाणी नाही व्यवस्थित प्यायला, काय नाही, काहीच नाही. पार वैताग आला आमच्या जीवाला. अहो, आता काय आमदार खासदार येतात, आम्हाला आश्वासन देतात, तुम्हाला पाणी देऊ, आम्हाला मत द्या. आम्ही आईडी लोक मत देतो आणि आम्हाला काय पाण्याचं प्रश्न काही सुटती नाही. दिवसांना दिवस त्यांनी अशीच फसवणूक चालवली आमची. आता विहिरीचं पाणी बघा किती खराब आहे. ही लोक आता आमच्या गावामध्ये किती जणांना जुलाब उलट्या झाल्यात ह्या पाण्याने. आणि मला एकतर दम्याचा त्रास, शुगरचा त्रास. मला सुद्धा हे पाणी पिले मला त्रास झाले. मी बिसनरी चालू केली. आता बिसनरी परवडेल का आम्हाला सामान्य माणसाला? नाही परवडणार ना. मग आम्ही काय करायचं? आम्हाला जर पाणी नसलं तर आमचं जीवन आहे. आज धुण्याला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, मग आम्ही कसं जागायचं ना? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.